नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा स्टेप जे आहे सेल डिव्हिजनचा तो बघणार आहोत एनाफेस आणि त्यानंतर रिमेनिंग पॉइंट ते आपण टेलोफेस चे बघणार आहोत. एनाफेस आणि टेलोफेस. तर एनाफेस हा कितवा नंबरचा आहे हो स्टेप सेल डिव्हिजनची स्टेप किती आहे थर्ड आणि टेलोफेस इज व्हॉट लास्ट. ओके, टेलोफेस इज व्हॉट लास्ट म्हणजे याला अंत्यावस्था म्हणजे लास्ट स्टेप टेलोफेस. This is the anaphase. Okay, anaphase is the third stage in cell division. Telophase is the fourth stage in cell division. Okay, तर इथे तुम्हाला इथे डायग्राम मी काढून दाखवली आहे. हे anaphase आहे बघा. कशाचे आहे? anaphase. ओके, आणि दुसरी तुम्हाला दिसते हे टेलोफेस आहे. हे कशाचे? टेलोफेस. ओके, and last what ही आता बघा याच्यामध्ये सॉरी ही मेटाफेस आहे. कोणती फेस आहे? मेटाफेस. हे मेटाफेस आहे, हे एनाफेस आहे बाळांनो. एनाफेस. ओके, मेटाफेस, एनाफेस and लास्ट व्हॉट टेलोफेस. हे टेलोफेस आहे म्हणजे ही लास्ट स्टेप आहे टेलोफेस. ओके, तर हे अंत्य अवस्था म्हणतात, त्याला काय म्हणतात? अंत्य अवस्था म्हणजे लास्ट स्टेप. ओके, बघा लास्ट स्टेप पर्यंत आपण पोहोचायचं आहे. त्या अगोदर लास्ट स्टेप जरा मोठी आहे पण आपण जरा काय करायचं त्याच्यानंतर ते बघायचं आहे. पण हे पहिला महत्त्वाचे आपण काय करू संपून घेऊ. बघा इन एनाफेस सेंट्रोमेअर स्प्लाइट. एनाफेस मध्ये काय होतं? सेंट्रोमेअर जो आहे, सेंट्रोमेअर म्हणजे जो केंद्रबिंदू आहे किंवा मधला भाग आहे क्रोमोझोमचा तो स्पाइड येतो. स्पाइड म्हणजे त्याचं विभाजन व्हायला चालू. स्पाइड म्हणजे काय? ते विभाजन म्हणजे ते एकमेकांपासून लांब सरकतात. आता बघा हा सेंट्रोमेअर आहे. आता हा एक क्रोमोझोम गृहीत धरूया. हा असा क्रोमोझोम आहे, हा तुमचा गुणसूत्र आहे. आता या गुणसूत्रामधला जो हा सेंट्रोमेअर आहे तो काय होतो? स्पाइड होतो. ओके, आणि तो काय होतो? असा वेगळे दोन असं सरकतात, लांब सरकू लागतात. ते दोन्ही काय होतात? ते वेगळे होतात. दोन्ही काय होतात? वेगळे होतात. आणि दोन्ही वेगळे झाल्यावर and their sister chromatids of each chromosome separate. आता सिस्टर क्रोमोटाइड्स म्हणजे काय? मी सांगितलं होतं सिस्टर क्रोमोटाइड्स म्हणजे काय? गुणसूत्राची जोडी. म्हणजे गुणसूत्राची जोडी. समजा मी एकच रेष काढली तर हा एकच काय आहे? क्रोमोझोम आहे. आणि असं काढलं तर हे झालं सिस्टर क्रोमोटाइड. सिस्टर क्रोमोटाइड म्हणजे काय? दोन पेअर मध्ये म्हणजे पेअर मध्ये ते क्रोमोझोम कसे आहेत? जोडीमध्ये आहेत, पेअर मध्ये आहेत. म्हणून त्याला काय म्हणतात? सिस्टर क्रोमोटाइड्स. म्हणून त्याला काय म्हणतात? सिस्टर क्रोमोटाइड्स. ओके, मग हा जो सेंट्रोमेअर आहे तो स्प्लिट होतो. स्प्लिट म्हणजे तो विभाजित होतो, सरकतो आणि सरकल्यामुळे ते असे लांब लांब सरकू लागतात. म्हटल्यावर हे दोन्ही असे वेगळे होतील आणि असं तुम्हाला दिसते. हे दोन क्रोमोझोम असे दिसतील. म्हणून सांगितलेलं आहे एनाफेस सेंट्रोमेअर स्प्लिट अँड देअर सिस्टर क्रोमोटाइड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम मधनं काय होईल? प्रत्येक गुणसूत्रामधून सिस्टर क्रोमोटाइड्स वेगळे होतील. म्हणजे त्यांची जोडी काय होईल? वेगळी होईल. सिस्टर क्रोमोटाइड्सला मराठीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन म्हणतात. अर्धगुणसूत्री विभाजन पण म्हणतात. ओके, मग तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा सिस्टर क्रोमोटाइड्स म्हणजे पेअर ऑफ क्रोमोझोम. ओके, मग हा सेंट्रोमेअर जर स्प्लिट झाला तर त्याचं विभाजन झालं तर काय होतं? ते असं लांब सरकतात. ते क्रोमोझोम एक जो एक्स असतो तो असं लांब होत असतो, असं लांब सरकू लागतो. आणि लांब सरकल्यावर ते क्रोमोझोम काय होतात? सेपरेट होतात. जसं इथे दाखवलं तुम्हाला. पहिला एक्स होते, आता मात्र हा एक क्रोमोझोम इकडे गेला, हे क्रोमोझोम इकडे गेला. ठीक आहे, दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पाइंडल फायबर. आता यांच्यामध्ये जो स्पाइंडल फायबर असतो, स्पाइंडल फायबर म्हणजे तंतुमय जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये हे आपल्या पेशीमध्ये किंवा या क्रोमोझोम मध्ये ते काय होतात? स्पाइंडल फायबर त्याला म्हणतात. दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन. मग ते काय होतं? अपोजिट डायरेक्शनला सरकू लागतात. पहिली स्टेप काय होते? असं वेगळे झाले. सेंट्रोमेअर पासून ते काय झाले? दोन क्रोमोझोम वेगळे झाले. त्यानंतर काय व्हायला लागले? ते स्पाइंडल फायबरच्या मदतीनं, तंतुमय पदार्थाच्या मदतीनं ते काय होत आहे? असं तर लांब सरकत आहे. लांब म्हणजे अपोजिट डायरेक्शनला काय होतं? ते पुल्ड होत आहे. पुल्ड म्हणजे सरकत आहे, लांब जात आहे. ओके, आणि लांब गेल्यावर काय होतं बघा? सेपरेटेड सिस्टर क्रोमोटाइड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोटाइड्स. आता जे सेपरेट झाले
आता हे दोन्ही सेपरेट झाले ना क्रोमोझोम, त्याला काय म्हणतात सिस्टर क्रोमॅटाइड्स. पहिला सिस्टर क्रोमॅटाइड्स होतं, एक्स म्हणजे काय होतं सिस्टर क्रोमॅटाइड्स. पण आता हे दोन्ही सेपरेट झाले, मग याला काय म्हणणार, मग याला म्हणणार डॉटर क्रोमोझोम. याला काय म्हणणार डॉटर क्रोमोझोम म्हणजे जन्य गुणसूत्रे. काय म्हणतात त्याला जन्य गुणसूत्रे, म्हणजे नवीन गुणसूत्रे तयार होतात जन्य गुणसूत्रे. तेव्हा तो एक्स च्या स्वरूपात होता तेव्हा तो काय होता सिस्टर क्रोमॅटाइड्स होता. एक्स च्या स्वरूपात जेव्हा होता तो काय होता सिस्टर क्रोमॅटाइड्स होता, बरोबर, म्हणजे पेअर ऑफ क्रोमोझोम होता तो. पण जेव्हा ते सेपरेट झाले, ते सिस्टर क्रोमॅटाइड जेव्हा सेपरेट झाले लांब सरकले, तेव्हा ते असं एक आपल्याला मिळालं क्रोमोझोम वेगळे झाले दिसले, त्याला काय म्हणतात डॉटर क्रोमोझोम. डॉटर क्रोमोझोम म्हणजे जन्य गुणसूत्रे. जन्य गुणसूत्रे म्हणजे नवीन गुणसूत्रे. ओके. क्रोमोझोम बीइंग पुल्ड अपीअर लाईक बंच ऑफ बनानास. आणि त्यानंतर काय होतं तसंच ते लांब सरकत जातात आणि आपल्याला ते असं वाटतं की तो बनानाचा बंचच आहे. म्हणजे केळीची जी घडी असते, केळीची तुम्ही घडी बघितला असेल अशा प्रकारे असते का नाही, केळीची घडी जर केळी घ्यायला गेलं, केळीची घडी म्हणजे त्याला असा असतो तो आकार, तसा तो दिसायला लागतो. म्हणजे इच क्रोमोझोम असे सेपरेट होतात. इच क्रोमोझोम काय होतात असे सेपरेट होत जातात. काय झालं क्रोमोझोम बीइंग पुल्ड अपीअर म्हणजे जे क्रोमोझोम जे गुणसूत्रे लांब सरकत आहेत त्याचं स्ट्रक्चर त्याची रचना ही कशी असते लाईक बंच ऑफ बनानास. लाईक बंच ऑफ बनानास म्हणजे केळीच्या घडीसारखी ती काय होते आपल्याला दिसू लागते. जशी इथे डायग्राम मी काढलेली आहे, एनाफेसची डायग्राम इथे मी काढलेली आहे बघा, कसं बंच ऑफ बनाना दिसतो बघा अशा प्रकारे. जे क्रोमोझोम हे सेपरेट झालेले आहेत म्हणजे सिस्टर क्रोमॅटाइड सेपरेट झालेले आहेत आणि याला काय म्हणणार आता तुम्ही डॉटर क्रोमोझोम. डॉटर म्हणजे जन्य गुणसूत्रे म्हणजे नवीन तयार झाले. ओके. पुढे in this way each set of chromosome reach at two opposite side. in this way म्हणजे अशाच प्रकारे अशा केळीच्या घडीसारखे किंवा बंच ऑफ बनानास या स्ट्रक्चर नुसार या रचनेनुसार ते काय होतात each set of chromosome म्हणजे हा एक सेट, हा एक संच, हा एक संच, हा एक संच असू दे, सेट म्हणजे संच. ओके. क्रोमोझोम रीच ॲट टू ऑपोजिट साइड म्हणल्यावर ते काय होतं दोन विरुद्ध दिशेला असा पूर्णपणे सरकू लागतात आणि सरकल्यावर पुढे काय होतं म्हणल्यावर हे तुमची लास्ट स्टेप आहे कशाची एनाफेस. म्हणजे एनाफेस मध्ये फक्त एवढंच होतं. एनाफेस मध्ये काय होतं एवढंच होतं. क्रोमोझोम सेंट्रोमेअर स्प्लिट होतो, स्प्लिट होतो. स्प्लिट म्हणजे जर सरकतं ते बाजूला विभाजन होतं, सिस्टर क्रोमॅटाइड्स सेपरेट व्हायला चालू होतात. त्यानंतर ते अपोजिट डायरेक्शनला स्पाइंडल फायबरच्या मदतीने लांब सरकू लागतात. त्यानंतर सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं डॉटर क्रोमोझोम मध्ये होतं आणि डॉटर क्रोमोझोम मध्ये झाल्यावर ते पुढे सरकूच लागतात आणि सरकल्यावर ते लाईक बंच ऑफ बनानास सारखे दिसतात. इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट टू ऑपोजिट साइड. आणि अशा प्रकारे प्रत्येक जो गुणसूत्राचा संच आहे तो काय होतो अपोजिट डायरेक्शनला जाऊ लागतो. ठीक आहे. तर हा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढं टेलोफेज. लास्ट स्टेप काय आपली टेलोफेज. ओके. आता टेलोफेज अशी दिसतो अंत्य अवस्था म्हणजे लास्ट स्टेप म्हणजे शेवट झाला या सेल डिव्हिजनचा. आज नाही म्हणा ते उद्या होईल कारण हा मोठा पॉइंट. द क्रोमोझोम विच हॅव रीच ॲट टू ऑपोजिट पोल्स म्हणजे गुणसूत्रे काय होतात ऑपोजिट पोलला पोहोचल्या. इथं मात्र काय होत होतं पोहोचत होते. ते क्रोमोझोम जे वेगळे झाले लांब सरकत आहेत ते इथं सरकत होते, इथं मात्र काय झाले रीचड झालेले आहेत म्हणजे पोहोचलेले आहेत अपोजिट पोलला दोन्ही विरुद्ध बाजू. डीकंडेन्स and do thread like thin and visible. बघा now they are now new cell म्हणजेच काय जे आता नवीन सेल जे तयार झालेले आहेत ते घडीसारखे दिसतात ते आता लांब सरकलेले आहेत अपोजिट डायरेक्शनला पोहोचले. तर ते न्यू सेल काय होतात डीकंडेन्स होतात. डीकंडेन्स म्हणजे उलगडतात. उलगडतात म्हणजे काय असं पूर्णपणे उलगडतात असं काय होतं ते उलगडतात बाहेर फिरतात. आता ते घडीसारखे होते तर ते असंच फिरतात आणि उलगडल्यावर ते कसे होतात थ्रेड लाईक दोऱ्यासारखे दिसू लागतात. जाड असतात पण इनविजिबल असतात. जाड असतात पण कसे असतात इनविजिबल. इनविजिबल म्हणजे काय दिसत नाही अदृश्य. इनविजिबल म्हणजे काय अदृश्य म्हणजे ते दिसत नाही. डिकंडेन्स म्हणजे काय होतं ते उलगडतात. जे आता हा बंचचा बनाना जो बंच सगळा दिसतो ना तो काय होईल त्यानंतर ते असं होईल असं उलगडतील ते
असं राहणार नाही, ते असं राहणार नाही, ते असं उलगडतील आणि असं उलगडल्यावर ते काय होतील, डिकंडेन्स म्हणजे ते उलगडणे आणि त्यानंतर थ्रेड लाईक थ्रिल इनविजिबल होतात, म्हणजे दोऱ्यासारखे दिसतात, जाड असतात पण इनविजिबल असतात, अदृश्य असतात. तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये कुठं क्रोमोझोम मी काढलेला दिसतो, हे डॉट डॉट लाईन आहे, क्रोमोझोम नाही, ते क्रोमोझोम कुठे दिसतात येतं तुम्हाला नाही दिसणार, कारण का ते इनविजिबल आहेत ते पण इनविजिबल आहेत पण कसे आहेत ते इनविजिबल आहेत म्हणजे अदृश्य आहेत. न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम, इथं क्रोमोझोमचे सेट आहेत, याच्या आत क्रोमोझोमचे काय आहेत, सेट आहेत म्हणल्यावर काय, गुणसूत्राचे संच आहेत, पर ते कसे आहेत, इनविजिबल आहेत, अदृश्य आहेत. ते कसे आहेत, इनविजिबल आहेत, अदृश्य आहेत. ओके, म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक गुणसूत्राच्या भोवती काय तयार होतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतो. म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे केंद्रक आवरण, केंद्रक आवरण पुन्हा तयार होतो. जो केंद्रक आवरण आपल्या फर्स्ट स्टेप प्रोफेज मध्ये नाहीसा झाला होता, तो पुन्हा केंद्रक आवरण बघा तयार झालेला तुम्हाला दिसलेला आहे. म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजेच काय, केंद्रक आवरण फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम, प्रत्येक गुणसूत्राच्या संचाजवळ काय होतो की केंद्रकाचं आवरण तयार होतं. तर हे आहे आपला स्टार्टिंग पॉइंट कशाचं, टेलोफेज. स्टार्टिंग पॉइंट कोणाचा आहे, टेलोफेज. ओके, तर हे दोन आज आपण बघितले, मी रिपीट करत आहे बघा. एनाफेज आज बघितलं आपण. एनाफेज सेंट्रोमेअर स्प्लिट अँड देयर द सिस्टर क्रोमोटाइड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट, म्हणजे ते काय म्हणतात, जे सिस्टर क्रोमोटाइड म्हणजे क्रोमोझोमची जी जोडी आहे ती वेगळी होते. कधी वेगळी झाली, जेव्हा सेंट्रोमेअर स्प्लिट झाला म्हणल्यावर काय, केंद्रबिंदू बाजूला सरकला किंवा त्याचं विभाजन झालं. ओके, त्यानंतर दे पुल्ड अपार्ट अपोजिट डायरेक्शन विथ हेल्प ऑफ स्पाइंडल फायबर, म्हणजे तंतुमय पदार्थाच्या मदतीने ते काय होतात, अपोजिट डायरेक्शनला पुल होतात, लांब सरकू लागतात. सेपरेट क्रोमोझोम इज कॉल्ड डॉटर क्रोमोझोम किंवा सेपरेट क्रोमोटाइड्स इज कॉल्ड डॉटर क्रोमोझोम, म्हणजे जे वेगळे झालेले सिस्टर क्रोमोटाइड्स आहेत त्याला काय म्हणतात, डॉटर क्रोमोटाइड्स. क्रोमोझोम दे पुल्ड ॲक्ट लाईक बंच ऑफ बनाना, म्हणजे जे सरकण्याची जी रचना आहे ती कशी आहे, बंच ऑफ बनाना सारखी, म्हणजे केळ्याच्या घडीसारखी. इन दिस वे ईच सेट क्रोमोझोम रीच ॲट टू ऑपोजिट सेट, आणि असं काय होते, लांब सरकू लागतात, पुल होऊ लागतात. इथपर्यंत एनाफेज येतो. टेलोफेज मध्ये पुढे जाऊन सरकतात. द क्रोमोझोम विच हॅव रीच अपोजिट साइड, इथं मात्र ते पोहोचलेले आहेत अपोजिट डायरेक्शनला, काय झालेले आहेत ते क्रोमोझोम पोहोचलेले आहेत, जे वेगळे झालेले आहेत. न्यू सेल म्हणजे ते कशा, म्हणजे नवीन पिशवी तयार होते जेव्हा क्रोमोझोम असे सरकतात लांब, क्रोमोझोम काय झाले, सरकतात लांब, गुणसूत्रे लांब सरकतात, पोहोचतात त्या अपोजिट पोलला, तेव्हा न्यू सेल तयार होतो आणि त्याचं डिकंडेन्सेशन होतं. डिकंडेन्स म्हणजे काय, ते उलगडतात. ते क्रोमोझोम जे घडीसारखे होते ते काय होतात, ते आता उलगडतात असे, आणि उलगडल्यावर ते कसे असतात, थ्रेड लाईक असतात, म्हणजे दोऱ्यासारखे असतात, थिन असतात, जाड असतात, पण इनविजिबल असतात, अदृश्य असतात, तुम्हाला इथे ते दिसणार नाही. न्यूक्लियर मेम्ब्रेन या प्रत्येक ईच सेट ऑफ क्रोमोझोमच्या भोवतीने तयार होतो, म्हटल्यावर इथे क्रोमोझोमचा सेट आहे पण तो इनविजिबल आहे, आणि त्याच्या बाजूला हा जो दिसतो तुम्हाला, हा काय, न्यूक्लियर मेम्ब्रेन तुम्हाला दिसतो. ओके, तर हा बघा, तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये पॉइंट मध्ये शंका असेल तर विचारा. तुम्हाला जवळजवळ सगळं मी इन शॉर्ट हा पॉइंट मी हळूहळू घेतलेला आहे, कारण तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, तर हा पॉइंट बघा. कोणत्याही पॉइंट मध्ये कोणत्याही मुद्द्यामध्ये तुम्हाला शंका असेल तो नंबर सांगा की बाबा हा पॉइंट मला समजला नाही, किंवा कुठलाही शब्द अवघडचा मीनिंग तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. सिंपल आहे, फक्त स्टेप लक्षात ठेवायचं. काय होतं, स्टेप लक्षात ठेवायचं. अगर तुम्हाला स्टेप लक्षात राहत नाही तर तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता. फ्लो चार्ट कसं काढायचं तो तुम्हाला इथे शिकवलंच. ठीक आहे, तर आपण कुठलं चालू केलंय, टेलोफेज चालू केलेला आहे. तर टेलोफेज उद्याच्या याच्यामध्ये आपलं टेलोफेज संपून जाईल, आणि त्यानंतर लास्ट पॉइंट आपला हा टॉपिक पण संपून जाईल. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला बघूया की तो पूर्ण पॉइंट कव्हर होतो का, आणि त्यामध्ये कव्हर झाला तर आपला हा उद्याचा जो आहे तो पॉइंट संपून जाईल. ठीक आहे, तर हा लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे, थँक्यू.